तर एक धक्कादायक बातमी समोर येते। मामीवर 2 भाच्यांकडून अत्याचार झाल्याची ही घटना घडली आहे। त्यांच्यावर पोक्सो खाली दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्यात आले। अल्पवयीन भाच्याची सुद्धा मामी विरोधात तक्रार आहे। नवी मुंबईतील हा धक्कादायक घटना आहे। छत्रपती संभाजीनगरातील देवळाई परिसरात 30 वर्षीय विवाहितेवर पती आणि 2 भाच्यांकडून वारंवार अत्याचार झाल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। 5 जुलै 2024 ते 15 मे 2025 या कालावधीत पत्नीला दारू पाजून तिघांनी अत्याचार केले, तसेच अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याची तक्रार पीडितेने नवी मुंबईत दिली असून तो गुन्हा चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। दुसरीकडे अल्पवयीन भाच्याच्या तक्रारीवरून मामी विरोधात पोक्सो खाली सप्टेंबरमध्येच गुन्हा नोंदवला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। चिकलठाणा पोलिसांच्या माहितीनुसार पीडित विवाहिता अल्पवयीन भाच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होती। हा प्रकार पतीच्या निदर्शनास आल्यानंतर भाच्यावर अत्याचार होत असल्याचा हा प्रकार समोर आलाय। तर प्रकरणात अल्पवयीन भाच्याच्या तक्रारीवरून मामीच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये चिकलठाणा ठाण्यातच सप्टेंबर महिन्यातच गुन्हा नोंदवला। त्यानंतर मामीने 2 भाच्यांसह पतीच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दिल्याचं चिकलठाणा पोलिसांनी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।